महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिसेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल करा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूया माता आरती यांना सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी बाणता अण्णा अंगी बाणता भक्त संकट पडता त्यास तुम्हीच तारता ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देह भाव अहंकार सजी जाळीला दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती समर्था उजळल्या ज्योती स्वयं प्रकाश रूप देखीली मूर्ती कापुराची वात ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देह भाव अहंकार सजी जाळीला हो स्वामी राया भक्त वत्सल करुणालया देतो हात जोडूनिया भावे वंदोनिया पाया या हो स्वामी राया ज्ञान दृष्टी पोगी भर तुमच्या कृपेचे हे बळ मूळ आधार सोजर पापी गती सतराया या हो स्वामी राया जय राजाधिराज योगीराज महाराजा अलक्ष्य दिगंबर अवधूता श्री दत्त स्वामी राया समर्था होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी
अधर्म्यावधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 ಆದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಭಕ್ತ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. पुणे जिल्हा वळग म्हणजे एक भक्तासाठी देव धावून कसा येतो, भक्त संबंध भगವಂತ ಹೆಂಗ್ ಬರ್ತಾನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಆಗ್ತಾನ ಓಡಿ ಬರ್ತಾನ. ಅದರದೊಂದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका आहे. पुणे जिल्हा ಒಳಗ ಬಾರಾಮತಿ ತಾಲೂಕ ಅದ. ಅದರೊಳಗ ಕಾರಂಜೆ ಅಂತ ಊರದ. ಸೋಮಯ್ಯ ಕಾರಂಜೆ ಅಂತಾರ ಅದಕ್ಕ. ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನ. ನಿಮಗ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ 12 ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗದ ಗುರ್ತದ. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जयिन्यां महाकाले ओंकारे ममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकर सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावन वाराणस्यां तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम गृसणेशम शिवालय. इवु 12 ज्योतिर्लिंग ಹೆಸರು म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाची नावं आहेत ही. आणि ह्या ज्योतिर्लिंगाचं स्मरण किंवा नामस्मरण ह्याच्या उच्चाराने 7 जन्माचं पाप नष्ट होते. ನೀವು ಇದು ಬರೇ ಹೆಸರು ತಗೊಂಡ್ರ 7 जन्मात पाप नष्ट ಆಗ್ತದೆ. ಅದರದು ಫಸ್ಟ್ पहिलाद सगळ्यात पहिलं सौराष्ट्र सोमनाथ म्हणजे गुजरात मधलं सोमनाथाची एक छोटीशी कथा. बारामती ह्याच्यामध्ये कारंजे एक छोटस गाव ಸಣ್ಣ ಊರಿತ್ತು. ಅದ್ರಾಗ मालूबाई ಅಂತ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಭಕ್ತ ಇದ್ಲು. मालूबाई म्हणून एक खूप मोठी भक्त होती, महादेवाची भक्त. ती सतत महादेवाचं नामस्मरण आणि जप ह्याच्यातच तिचं आयुष्य तेवढं समजलं होतं. ಅಂದ್ರೆ ಏನು, ಆಕಿ ಯಾವತ್ತೂ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಹಾದೇವ ಈಶ್ವರ ದೇವಾದಿದೇವ್ ಮಹಾದೇವ್. ಆಕಿ ಮದ್ವೆ ಆಗಿ ಕಾರಂಜೆಗೆ ಬರ್ತಾ. ಅಂದ್ರೆ ಮದ್ವೆ ಆದ ಕೂಡಲೇ ಕಾರಂಜೆ ಊರಾಗ ಬರ್ತಾಳ. लग्नानंतर ती कारंजेमध्ये येते आपल्या नवऱ्याबरोबर. माधू म्हणजे गवळी असतो तो, तिचा नवरा. एक ಆಕಿ ಗಂಡ ಒಂದು ಗವಳಿ ಅಂದ್ರೆ ಹಾಲ್ ಮಾರ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ. ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಬರ್ತಾಳ. ಬಂದ ಕೂಡಲೇ मधलीन मंदी निमग गुर्त. पहिला कसं होतं, सासूरवास. पहिला आत्ती मावा नादनी. आता तसं नाहीये. ಮೊದಲು ಭಾಳ ಇತ್ತು. ಅತ್ತಿ ಕಾಡೋದು, ನಾದ್ನಿ ಕಾಡೋದು, ಮಾವ ಕಾಡೋದು ಭಾಳ ಇತ್ತು. ಈಗ ಹಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ತಿಳುವಳಿಕೆದವ್ರು ಇರ್ತಾರ. हळी काळाದಾಗ आकीगे मಕ್ಕಳಾಗಿಲ್ಲ, तिला मूल बाळ नव्हतं. त्यामुळे तिला त्रास देत होते तिचे सासू आणि नणंद. ಆಕಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರ ನಾದ್ನಿ ಮತ್ತ ಅತ್ತಿ ಕಾಡ್ತಿದ್ರು.
ಆದ್ರೆ ಆಕಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ಲು, ಸಂತೆನ ಆಕಿಗೆ ಕೆಲಸ ಹೇಳ್ತಿದ್ರು. दिवसभर तिला काम सांगायचे. दिवसभर काम सांगून दिवसभर ती काम करायचे, संत्यांना ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ಲು. ರಾತ್ರಿ ಮಾತ್ರ ಸಗळे झोपल्यावर, ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲಾರು ಮಲ್ಕೊಂಡ್ ಕೂಡ್ಲೆ ಆಕಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ಲು, ಮನಿ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಉಸ್ಕಿಂದ म्हणजे घराबाहेर जाऊन एक वाळूचं शिवलिंग करत होती. ती ಉಸ್ಕಿಂದ ಶಿವಲಿಂಗ ತಯಾರು ಮಾಡಿ ಅದರ ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಿದ್ಲು. ರಾತ್ರಿ 12 ನಂತರ ಹೋಗ್ತಿದ್ಲು. ಹಿಂಗಾಗಿ ಆಕಿ ಭಕ್ती इष्ट श्रेष्ठ इತ್ತಲ್ಲ, म्हणजे तिची भक्ती एवढी श्रेष्ठ होती. रात्री तिला स्वप्नात येऊन महादेवांनी सांगितलं की तू सौराष्ट्रामध्ये ये, म्हणजे तू गुजरातमध्ये येऊन तू पूजा कर. तेव्हा ती म्हणाली कसं शक्य आहे, ಹೆಂಗ್ ಶಕ್ಯ ಅದ, मी ಗುಜರಾತ್मध्ये ನಾ ಗುಜರಾತಕ್ಕೆ ಹೆಂಗ್ ಬರ್ಬೇಕು, ಇಷ್ಟು दूर गुजरात ಎಲ್ಲೆ, महाराष्ट्र ಎಲ್ಲೆ, म्हणजे मी महाराष्ट्रात कसं येणार. तेव्हा काही गाडी घोडा काही नव्हतं. तेव्हा महादेव म्हटले की तू काही काळजी करू नको. महादेव ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು, ನೀನು ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡ, ನಾ ಎಲ್ಲ ನಿನಗ ಗುಜರಾತ್ ಸೌರಾಷ್ಟ್ರ ಒಳಗೆ ಬರುತ್ತನ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾನೆ. म्हणून रात्री 12 नंतर तिला विमान पाठवत होते. महादेव तिच्यासाठी विमान पाठवायचे. ಅಂದ್ರೆ महादेव ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ವಿಮಾನ ಕಳಿಸ್ತಿದ್ರು. ಆ ವಿಮಾನ ಒಳಗೆ ಕೂತು ಆಕಿ ಹೋಗ್ತಿದ್ಲು सौराष्ट्रಕ್ಕೆ. म्हणजे ती त्या विमानात बसून, तुम्ही ऐकलं असेल पुष्पक विमान, म्हणजे ऐकलं पण असेल जुन्या कथामध्ये पुष्पक म्हणजे विमान असायचं आणि त्याच्यामध्ये बसून भक्त प्रयाण करायचे. म्हणजे ते देवानी पाठवलेलं, भगवंत कळस्तिದ್ರು. तेव्हा महादेवानी हे जे विमान पाठवलं त्याच्यात बसून ती जायची, ಅದರ ಕೂತ್ ಹೋಗ್ತಿದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಸೌರಾಷ್ಟ್ರ ಹೋದ ಕೂಡಲೇ तेव्हा तिथं जाऊन सोमनाथाच्या मंदिरात गेल्याबरोबर आपोआप दारं उघडायची. ताने बागला ತೆಗಿತಿದ್ದು. ಹೋಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಬರ್ತಿದ್ಲಕ್ಕೆ. म्हणजे गेल्यानंतर पुन्हा पूजा करून ती कारंजेला यायची, कारंजेಗೆ ಬರ್ತಿದ್ಲು. ದಿನ ಈಕೆ 12 नंतर ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾನ ಅಂದಮೇಲೆ ಯಾವ गंडग कुठल्याही नवऱ्याला संशय येणार. म्हणजे ती दररोज 12 नंतर जाती, ती कुठे जाते, ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾಳಕ್ಕೆ, की गंडक संशय बरलीक चालू ಆಗ್तात. तिच्या नवऱ्याला संशय येतो. म्हणून तो काय करतो, झोपलेला असतो, उगाच डोळे मिटून झोपतो, कणमुच मलकोताना की एल होगताळ. तेव्हा ती 12 नंतर बाहेर पडते. विमान येतं आणि त्या विमानात बसलेली असती. तेवढ्यात तिचा नवरा येऊन ते विमान उडतं, तर तो विमानाला धरतो. ಅದೇ ವಿಮಾನದಾಗ ಏನು ಕೂಡ್ತಾಳಕಿ, ಅವಾಗ ಇವಂತಾಳ ನಾ ನೋಡೇಬೇಕು, मला बघायचं ही कुठे जाते, ನಾ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಅದು विमानಕ್ಕೆ ಗಟ್ಟಿ ಹಿಡ್ಕೋತಾನ. ಹಿಡ್ಕೊಂಡು ಏನು ಹೋಗ್ತಾನ, म्हणजे तो धरल्यावर बघतो ते सोमनाथ. सौराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये जाते ती आणि पूजा, आपोआप दारं उघडतात. दरप्रमाणे ती पूजा करते आणि परत येते. पण तो नवरा तिथंच राहतो, त्याला काय पुढचं सुचत नाही. त्याला तिथं झोप लागते. कण मुचवून कुतिरताना अवघेन तिळेंगिला इकी वापस बरता, ಅಂದ್ರೆ ती परत येते घरी. घरी येते, पुन्हा तिचं दिननित्य कार्यक्रम तसंच चालू असतो. आणि आता नवरा नाही घरात. गंड इल्लांमेले गंड एल होता, नवरा कुठे गेला हिनीच गायब केला असेल, ಅಂದ್ರೆ ಹೆಂಡತಿನೇ गायब ಮಾಡ್ಯಾಳ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಅತ್ತಿ ನಾದ್ನಿ ಭಾಳ ಕಾಡ್ತಾರ ಆಕಿನ. ಅತ್ತಿ नादनी काढतार. तिचे नणंद आणि सासू तिला खूप त्रास द्यायला लागतात. ती किती सांगते की मी काही केलं नाही, काही केलं नाही, ನಾ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾರ ನನಗೆ ಗುರ್ತಿಲ್ಲ, म्हणजे कुठे गेले मला माहित नाही. पण त्रास द्यायचा चालूच असतंय. सगळे गावकऱ्यांना जमवतात ते. ಅಂದ್ರೆ ಅವಾಗ ಹಿರಿಯವರು ಇರ್ತಿದ್ರು, ಹಿರಿಯವರೆಲ್ಲ ಕುಡಿಸ್ತಾರ. म्हणजे सगळे मोठे गावातले जमा करतात आणि बसतात. तेव्हा ही म्हणती की मी काही केलं नाही, पण ಮಂದಿಗೆ ಏನನ್ನಸ್ತದ, ಈಕಿನೇ गायब ಮಾಡ್ಬಿಟ್ಟ, गंडग ಈಕಿನೇ ಎಲ್ಲರೇ गायब ಮಾಡ್या. म्हणजे ती नवऱ्याला कुठे गायब केली, तर हिला काय शिक्षा द्या, हिला काय शिक्षा द्यावी त्यांना काही समजत नाही. ते म्हणतात आपण सगळे ठरूया, ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಸಿ ठरासोणू, ಈ ನಾಳೆ ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತೆಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಸೋಣು, ಎಲ್ಲರನ್ನೂ ठरासोणू. तेव्हा रात्री स्वप्नामध्ये महादेव येतात. ಮತ್ತಕಿ ಕನಸ್ನಾಗ ಮಹಾದೇವ್ ಬರ್ತಾರ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ, ಇನ್ನ ನೀ ಬರ್ಬೇಡ, ನಾನೇ ಅಲ್ಲೇ ಬರ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ನಿನಗ್ दर्शन ಕೊಡ್ತೀನಿ. मी येईन तिथं आणि तुला दर्शन देईन. मी कुठे येईन, जेव्हा तू बघशील की एक गाय
ಈಗ ಗಾಯ ಥಂಬ್ಲಿಸ್ತಿ ಒಂದು ಆಕಳ ನಿಂತಿರ್ತದ, ಆದ್ರ ಅದಕ್ಕೆ ಹಾಲು ಕುಡಿತಿರ್ತದ. म्हणजे गाय उभी असते आणि नाग जेव्हा गाईचं दूध पित असतंय तिथं तुला दर्शन देईन मी, आले नंद दर्शन ಆಗ್ತದ असं सांगितल्याबरोबर तिला ती म्हणती बरं ठीक आहे. पण हे गावातले ಗೊಂದळ ಊರಾಗಿಂದ ಹಿರಿಯವ್ರು ಕುಡಿಸೋದು ಇದ್ರಾಗ ಆಕಿ ಮರ್ತ್ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾಳ. ಅದು ಹಿರಿಯವ್ರು ಕುಡಿಸೋದು ಇದೇನ್ ಮಾಡುದು, ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು म्हणजे मी काय करू आता, माझ्या नवऱ्याला कुठे शोधू, नन गंडक एಲ್ಲಿ ಹುಡುಕ್ಯಾಡ್ಲಿ ना. या गोंधळात की मर्त होता, या गोंधळामध्ये ती विसरून जाते. आणि त्या गाईला जेव्हा म्हणजे तो नाग दूध पित असतो, ಆಕಳ ನಿಂತಿರ್ತದ, ಹಾವು ಹಾಲು ಕುಡಿತಿರ್ತದ ನಾಗದೇವತಾ. ಅವಾಗ ಒಬ್ಬವ ಖೋಮಣೆ ಅಂತ ಗುರಾಖಿ ಅಂದ್ರೆ ಗಾಯ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಗಾಯ ಸಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ, ಆಕಳ ಸಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅವಾಗ ಗುರಾಖಿ ಅಂತ. ಅವ್ ನೋಡೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಕೊಡ್ಲಿ ತಗೊಂಡ್ ಬಂದು ಬಡಿತಾನ. ಕೊಡ್ಲಿ तोंड ಬಂದು बडत ಕೂಡ್ಲೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ कच्च ಬೀಳ್ತದ हावीगे. म्हणजे तो कुऱ्हाड घेऊन येतो आणि त्याच्यावर वार करतो नागाला. बघतो ते, त्याला वाटतं की ती गाय मरेल आता. अवघेन ಅನ್ನಿಸ್ತದ, ಆಕಳ ಸಾಯ್ತದ. ಅದಕ್ಕ ಅವ ಬಡಿತಾನ. बडत ಕೂಡ್ಲೆ ಅದು हाव ಹೋಗ್ಬಿಡ್ತದ, नाग निघून जातो. मग त्याला समजत नाही, तेव्हा तिला कळतं, तेव्हा तिला आठवण येते. ಅವಾಗ ಆಕಿಗೆ ನೆನಪಾಗ್ತದ, ಮಹಾದೇವ್ ನನ್ನ ಕನಸ್ನ್ಯಾಗ ಬಂದು ಹಿಂಗ್ ಹೇಳಿದ್ರು, ಅದೇ ಇದೇ ಮಹಾದೇವ್ खरे. ಅವಾಗ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿರ್ತದ, म्हणजे तो नाग निघून गेलेला असतो. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಕೂಡ್ತಾರ. ಕೂತೇನ ಮಾಡೋದು ಅಂದ್ರ ಆಕಿನು जिवंत ಸಾಯಿಸ್ಬೇಕು, जिवंत उरी हचಬೇಕು ಅಂತ ठरवतात. म्हणजे तिला जिवंत मारण्याचा विचार करतात. ती किती समजवण्याचा प्रयत्न करते की ಬಹಳ ತಿಳಿಸ್ತಾಳ, ಖರೆ ನಾ ಮಾಡಿಲ್ಲ, ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಆದ್ರ ನಂದು ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಇಚ್ಛಾ ಅದಲ್ಲ ಅದು ಮಾಡ್ರಿ, म्हणजे तुमची इच्छा आहे मला मारण्याची, ठीक आहे, पण माझी शेवटची इच्छा, ನಂದು ಕಡಿ इच्छा ಒಂದದ, ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ನೀವು ಹಡ್ಬೇಕು. ಈ ಜಾಗ म्हणजे ही जागा तुम्ही खणा, त्यावेळेस तुम्हाला कळेल माझी शेवटची इच्छा, ನನ್ನ ಕಡಿ इच्छा ಅಂತ ತಿಳ್ಕೊರಿ. म्हटल्यावर लोक म्हणतात ठीक आहे, नाहीतरी हिला ಮಾರಾयचंच आहे, ಈಕಿಗೆ ನಾವು ಶಿಕ್ಷಾ ಕೊಡೋರೇ ಇದ್ದೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಜಾಗ ಹಡ್ಡಿದ ಕೂಡ್ಲೆ ಅಲ್ಲೇ ಉಸ್ಕಿನ ಶಿವಲಿಂಗ ಪ್ರಕಟ ಆಗ್ತದ. ಉಸ್ಕಿನ ಶಿವಲಿಂಗ, ಅದರ ಬಾಜುಕ ನೀರ್ ಇರ್ತದ, ನೀರಿನ झरे ಅಂದ್ರೆ ಗಂಗಾ. ಅದ್ ನೋಡಿದ ಕೂಡ್ಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಗುರುತಿರ್ತದ. ಅಷ್ಟ್ರಾಗ ಆಕಿ ಗಂಡ ಬರ್ತಾನ. तेवढ्यात तिचा नवरा येतो आणि सांगतो की हो, मी हे खरं आहे की ती सौराष्ट्रात जात होती, तिला महादेवानी विमान पाठवलंय, ಅಂದ್ರ की ಸೌರಾಷ್ಟ್ರ ಸೋಮನಾಥನ್ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ಲು. ನಾ ಇದು ನೋಡಿನಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ. ಅದಕ್ಕೆ ಆಕಿ ಖರೇನೆ ಪತಿವ್ರತ ಇದ್ದಾಳ, ಖರೇನೆ ಭಕ್ತ ಇದ್ದಾಳ. ಆ ಭಕ್ತ ಸಂಬಂಧ सौराष्ट्रದಿಂದ सोमनाथ म्हणजे गुजरातहून सोमनाथ कारंजे गावात प्रकट झाले. ಗುಜರಾತದಿಂದ ಸೋಮನಾಥ ಕಾರಂಜೆ ಊರಾಗ ಪ್ರಗಟ್ ಆದ್ರು. ಇಷ್ಟ ಅನ್ನೋದ್ರಾಗ ಆಕಿ ಅಲ್ಲೇ ಗುಪ್ತಾಗ್ಬಿಡ್ತಾಳ. ಮಾಲುಬಾಯಿ ಅಲ್ಲೇ ಗುಪ್ತಾಗ್ಬಿಡ್ತಾಳ, ಅಲ್ಲೇ ಅದೇ ಜಾಗಕ್ಕೆ ಗುಪ್ತಾಗ್ತಾಳ. ಎಲ್ಲಾರು ನೋಡ್ತಾರ. ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತಿ ಹೆಂಗಿತ್ತು, ಆ ಭಕ್ತ ಸಂಬಂಧ ಸೋಮನಾಥ ಗುಜರಾತದಿಂದ ಕಾರಂಜೆ ಊರಿಗೆ ಬಂದ. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರ, ಅದು ಉಸ್ಕಿನ अदेनदला लिंग, उस्किन लिंग म्हणजे वाळूचं शिवलिंग आहे तिथं. आणि एक विहीर आहे, नदी ಅಂದ್ರೆ ಬಾವಿ ಅದ ನೀರಿ. ಅದಿಷ್ಟು पवित्र ಅಂದ್ರ ನೀವು ಏನೇ ಊರಾಗಿನ ಮಂದಿ, कुठल्याही गावातली लोक येऊन काय सांगायचं असेल, आपलं काय एक्सप्लेनेशन ನೀವು ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಏನಾರೆ ಹೇಳುದಿತ್ತಂದ್ರ ಆ भावीद आणी तगोतार, आ ನೀರಿನ आणी तगोतार इनातನ. अजूनपर्यंत त्या विहिरीच्या पाण्याची शपथ घेतात. आणि जर खोटी शपथ घेतली तर त्यांना तिथं शिक्षा होते. ही सत्य घटना आहे. ಅಂದ್ರೆ ಅವರು ಸುಳ್ಳು ಆಣಿ ಮಾಡಿದ್ರ ಅಲ್ಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗ್ತದ. ಇದು ಸತ್ಯ ಘಟನೆ. ಆಕಿ ಮಾಲುಬಾಯಿ ಅಲ್ಲೇ ಗುಪ್ತಾತ್ ಕೂಡ್ಲೆ ಈಗ ಏನ್ ಮಾಡೋದು, ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲೇ ಗುಡಿ ಅದ, ಸಣ್ಣ ಗುಡಿ ಅದ. ಸಣ್ಣ ಗುಡಿ. ಈಗ ನೀವು ಹೋದ ಕೂಡ್ಲೆ कारंजे ಊರಾಗ ನೀವು ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ, कारंजे गावात गेल्याबरोबर तिथं दर्शन होतं पहिलं मालुबाई, भक्त मालुबाई, सती मालुबाई असं म्हणतात.
म्हणजे तिचं पहिलं ಅಕ್ಕಿದ पहिला ದರ್ಶನ್ ತಗೊಂಡ್ ನೀವು ಶಿವದ ದರ್ಶನ್ ತಗೊಂಡ್ರನೆ दर्शनद फला निमग सिकतद ಅಂತ ಅಂತಾರ. म्हणजे मालूबाईचं दर्शन तुम्ही पहिल्यांदा घ्यायचं आणि नंतर शिवदर्शन, त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळतं. अशी ही सती. अजून जेव्हा तुम्ही जाता म्हणजे श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास इರ್ತದಲ್ಲ ಅವಾಗ ಮೂರನೇ ಸೋಮವಾರ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಅಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಇರ್ತದ. ಶಿವರಾत्रीಗೆ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ಇರ್ತದ. म्हणजे दर श्रावण सोमवारी तिथं जत्रा भरते आणि महाशिवरात्र पण खूप मोठ्या ह्याच्याने साजरे करतात. आದ್ರೆ ಮೂರನೇ ಸೋಮವಾರ ಅಲ್ಲಿ रथोत्सव ಇರ್ತದೆ. म्हणजे तिसऱ्या सोमवारी तिथं रथोत्सव होतो आणि त्या रथाचा पहिल्या दर्शनाचा मान ಅಂದ್ರೆ ಅದು ರಥೋತ್ಸವ पहिल्या दर्शनದ मान ಯಾರು ಕೊಡ್ತಾರಂದ್ರ खोमणे ಅಂತ ಇದ್ದಲ್ಲ ಕೊಡ್ಲಿ बडदाव म्हणजे कुऱ्हाड ज्यांनी मारली त्यांचे जे वंशज आहेत त्यांना पहिलं दर्शन. म्हणजे त्यांच्यामुळे पहिलं दर्शन आणि कारंजेमध्ये नागाच्या रूपात महादेवाचं ಆಗಮन ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವ್ ಆಗಮन ಸ್ಥಾಪನಾ ಆತು, ಅವ್ರದ್ದು प्रकट आतरू, म्हणजे महादेव प्रकट झालेलं त्यांच्यामुळे, म्हणून त्यांना पहिला मान दिला जातो दर्शनाचा. आणि आजही तुम्ही ಇವತ್ತು ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಾಗ ಹೋದ್ರ ನಿಮಗ ಅಲ್ಲೇ ಎದರ್ ದರ್ಶನ ಆತಂದ್ರ पहिला ನಾಗದೇವತಾ ದರ್ಶನ ಆಗ್ತದ ಜೀವಂತ. ಅದು ಪಿಂಡಿ ಹತ್ರ ಶಿವಲಿಂಗ ಹತ್ರ ಯಾವತ್ತೂ ಒಂದು नागराज ಕೂತಿರ್ತಾನ. अंದ್ರ म्हणजे त्या शिवलिंगाभोवती एक नाग बसलेला असतो. श्रावण महिन्यात तिथं बसलेला असतो. त्याच्या डोक्यावर ಅವನ್ ತಲಿಗೆ ಒಂದು ಕಚ್ ಇದ್ದದ್ ನಿಮಗ್ ಕಾಣಿಸ್ತದ. ಎಲ್ಲಾರ್ಗೂ ನೀವು ಯಾವಾಗ ದರ್ಶನ ಮಾಡ್ತೀರಿ ಅವಾಗ ನಿಮಗದು ಕಾಣಿಸ್ತದ. ಆ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೂ ಒಂದು कच बिद्धद. म्हणजे त्या शिवलिंगावर पण एक छोटस जखम झालेली आहे, ते कुराड मारलेली. ಅಂದ್ರೆ ಅದು ಕೊಡ್ಲಿ ಬಡ್ದದ್ದು. ಆದ್ರೆ ಅದು ದರ್ಶನ ಏನಂದ್ರ ನಿಮಗ ನಾಗರೂಪದಾಗ ದರ್ಶನ ಕೊಡ್ತಾರ ಮಹಾದೇವಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ 4 सोमवार पहिला होत कुडले मालूबाई दर्शन, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही गेल्यानंतर मालूबाईंचं दर्शन आणि नंतर नागरूपात महादेवांचं दर्शन तुम्हाला प्रत्यक्ष होतं तिथं. अजूनही प्रथा अशीच चालू आहे. त्यानंतर त्या 4 सोमवार श्रावण सोमवार झाल्यानंतर चारही सोमवार त्या दिवशी नागदेवता तिथं प्रकट होतात. 4 सोमवाರ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರ ನಾಗದೇವತಾ ಅಲ್ಲೇ ಇದ್ದೇ ಇರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಅದೇ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾಗದೇವ್ ಖರೆ ಏನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. 4ನೇ ಸೋಮವಾರ ಆದ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಗುಡಿ ಅದ. ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಗುಡಿಯಾಗ ಇದು ನಾಗದೇವತಾಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಅದು ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾರೆ. छंद बारशोत ಅದು ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾರೆ. म्हणजे काय करतात, त्या 4 सोमवार झाल्यानंतर त्या नागदेवताला वाजत गाजत तिथं पोहोचवतात. म्हणजे त्यांचं स्वागत होतं. आणि जेव्हा त्यांचं स्वागत होतं तेव्हा त्यांना स्वारींचं येणं म्हणतात. अजूनही अशी प्रथा आहे तिथं. इना आदर प्रथा ಅಂದ್ರೆ ಏನು, स्वारी मराठीत तुम्हाला माहित आहे. स्वारी म्हणजे महाराज. तुम्ही म्हणता की नाही स्वारी आली म्हटलं तर महाराजांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा स्वारी येणं असं म्हणतात. तर ह्यांचं असंच आहे. ಇಲ್ಲಿಯೂ ಹಿಂಗೆ ಅದ. ಯಾವಾಗ ಅದು ನಾಗದೇವತಾ ಎಲ್ಲಾರ ಮುಂದೆ ಬಂದು ಕೂಡ್ತದ. ಅದ ಶಿವಲಿಂಗ ಮುಂದೆ ಕೂಡ್ತದ. ಅದರ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅವಾಗ ಎಲ್ಲಾರು ಏನಂತಾರ, ಸ್ವಾರಿ ಬಂದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅದರದು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಹಾತ್ಮ್ಯದ ಕಾರಂಜೆ ಊರಾಗ. ಅದರದಿದು ಕಥೆ ಹೆಂಗಂದ್ರ भक्तर संबंध भगवंत ಏನ್ ಮಾಡಬಹುದು, भक्तासाठी देव काय करू शकतो हे छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. म्हणून प्रत्येक तुमच्या भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास, ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿ ಭಕ್ತಿ ಇರಬೇಕು. ಅದರ ಜೋಡಿ ವಿಶ್ವಾಸ ಇರಬೇಕಾಗ್ತದ, ಶ್ರದ್ಧಾ ಇರಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅದರದ್ದು ಫಲ ಸಿಗ್ತದೆ. ಭಗವಂತ ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಏನ್ ಬೇಕಾದ್ ಮಾಡಬಹುದು. ಇದರ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳಿದ ಮಾಲೂಬೈದ ಕಥೆ. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಂದ್ರುನು. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ.
जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोट दाखवी स्वामी. घाव आपले घेतो मी पाठी, जखमा माझ्या. भरती स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं. सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो पाय पोची अक्कलकोट. डोळ्यामध्ये पाणी, पाय अनवाणी. लावे शेज आता करुणा घना. भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु. मानसा मनरमणा, आता सुखे निद्रा करा. स्वामी समर्था, सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे आता. प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी. ज्ञानांच्या समया, ज्ञानांच्या समया उजळणी लाविल्या ज्योती.